नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वीचा जो पाठ क्रमांक 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय हा पाठ अभ्यासत असताना या पाठामध्ये आपल्याला या दोन्ही देशातील म्हणजे भारत आणि ब्राझील या देशातील अर्थव्यवस्थांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या देशातील राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न आणि तेथील जे प्रमुख व्यवसाय आहेत दोन्ही देशातील यांचा तौलनिक अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे। तर सुरुवातीलाच आपल्याला इथं या आकृतीमध्ये इथं जर आपण पाहिलं, हा जो स्तंभालेख दिलेला आहे या स्तंभालेखामध्ये इथं ब्राझील, भारत आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना केलेली इथं आहे। या तीन देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना करून त्याच्यावरून आपल्याला याची उत्तरं द्या असं इथं आपल्याला सांगितलेलं आहे। याला आपण स्तंभालेख असं म्हणतो की स्तंभालेख जो आहे हे अशा पद्धतीनं स्तंभ काढलेलेच असतात की जोड स्तंभालेखाला आपण म्हणतो। तर हा स्तंभालेख काढताना कशा पद्धतीनं काढायचं, तर आपण एके दिवशी घेऊया हे आलेखाचा प्रकार कशा पद्धतीनं काढायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही गोष्ट। आणि इथं आपल्याला हे करत असताना इथल्या मधली जी माहिती आहे सूचीमध्ये दिलेली ती पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे। परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला असा आलेख देतील आणि त्याच्यावरचे प्रश्न विचारत असतात, तर त्यावेळेस तुम्हाला ते उत्तरं देता येणं फार महत्त्वाचं आहे। तर इथं तुम्हाला जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न दिलेलं आहे हे तीन देशातलं तुम्ही जर इथं पाहिलं तर ते 1960 ते 2016 या वर्षातलं आहे आणि ते दशलक्ष US डॉलरमध्ये दिलेलं आहे। त्याचप्रमाणे इथं जे चौकोन आहेत, जो निळा चौकोन आहे तो ब्राझील देशासाठी वापरलेला आहे, त्यानंतर लाल रंग आहे तो भारत देश आणि जो हिरवा पोपटी कलर आहे तो संयुक्त संस्थाने, म्हणजे हे जोड स्तंभालेखाचे जे रंग आहेत त्याच्यावरनं तुम्ही तिथं उत्तर देऊ शकता। परंतु त्याच्या आधी आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे। आता स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे पण पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर की ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न मोजू शकतो त्याप्रमाणे एखाद्या राष्ट्राचं म्हणजे एखाद्या देशाचं उत्पन्नसुद्धा आपल्याला मोजता येऊ शकतं। आणि राष्ट्रीय हे उत्पन्न मोजण्यासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GNF या संकल्पनेचा वापर होतो। म्हणजे जेव्हा एखाद्या देशाचं किंवा राष्ट्राचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी हे राष्ट्रीय उत्पन्न मोजणं फार गरजेचं आहे, त्याच्यावरून आपण त्या राष्ट्राचं किंवा देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न काढू शकतो। आता याच्यासाठी आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय की हे पाहूया आपण। आता स्थूल देशांतर्गत, आता देशांतर्गत ह्या शब्दावरून तुमच्या लक्षात येईल की देशांच्या सीमाच्या आत किंवा देशांच्या आतमध्ये, देशाच्या सीमेच्या बाहेर नाही, देशांच्या सीमेच्या आत होणारं उत्पन्न हे विचार करायचं आपल्याला की एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्या देशाच्या सीमांतर्गत भागामध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवा यांच्या मूल्यांची बेरीज म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय। म्हणजे थोडक्यात काय, तर एका वर्षाच्या काळामध्ये त्या देशाच्या सीमाच्या आतमध्ये ज्या उत्पादित झालेल्या ज्या अंतिम वस्तू आहेत वर्षाच्या शेवटी किंवा ज्या सेवा आहेत यांच्या जर मूल्यांची बेरीज केली तर आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पन्न सांगता येऊ शकतं। आता मग स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कसं काढायचं, तर ह्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये परदेशातून जे उत्पन्न मिळतं त्याला याच्यामध्ये मिळलं की आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मिळतं की स्थूल देशांतर्गत उत्पन्न अधिक परदेशातून मिळालेलं उत्पन्न बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असं आपण तिथं सांगू शकतो। आता आपल्याला जे परदेशातून मिळणारे जे उत्पन्नाचे मार्ग आहेत मग कोणकोणते, तर परकीय व्यापार, आता परकीय देशाशी आपला व्यापार आहे, त्यानंतर परकीय कर्जावरील व्याज आहे, म्हणजे परकीय दुसऱ्या देशांना दिलेलं आपण जे कर्ज आहे त्याच्यावर व्याज आपल्याला मिळतो, किंवा जे निवासी जे नागरिक आहेत त्यांनी पाठवलेल्या रकमा ज्या आहेत हे जे मार्ग आहेत परदेशी जे रकमा मिळतात त्याला, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं, ते की देशाच्या अंतर्गत निर्माण होणाऱ्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये मिळणाऱ्या अंतिम वस्तूचं झालेलं उत्पादन
आणि ज्या सेवा आहेत यांचं मूल्य अधिक परदेशातून मिळालेलं उत्पन्न म्हणजे त्या देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता इथं आपल्याला स्तंभालेख जो आहे या स्तंभालेखामध्ये आपल्याला की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते 1960 ते 2016 म्हणजे ब्राझील, भारत आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आणि याच्यावरनं आपल्याला उत्तरं काढायची आहेत. आता पहिला प्रश्न जर आपण पाहिला तर पहिला प्रश्न तुम्हाला येईल की 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती. आता इथं तुम्हाला खाली दिलेलं आहे 2016. आता 2016चा विचार करताना आपल्याला इथं हे तर 2016 आहे बरोबर ह्या स्तंभालेखामध्ये. आता या कालावधीतलं आपल्याला कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होतं हे विचारले. मग कोणत्या देशाचा स्तंभ जास्त आहे, कोणत्या, तर जो निळा आहे तो ब्राझीलचा आहे, लाल स्तंभ आहे तो भारताचा आहे आणि हा जो पोपटी स्तंभ आहे तो अमेरिकेची संयुक्त संस्थाने. तर 2016चा विचार केला तर आपल्याला अमेरिकेची जी संयुक्त संस्थाने त्यांचं ह्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होतं असं आपण इथं म्हणू शकतो. आता ते किती होतं म्हणून परत हा उत्तर विचारले आपल्याला. तर आपण जर आकडेवारी पाहिली, आता इथं आडवा विचार करायचा, ही जो स्तंभ आहे त्याला अशी समांतर इकडे रेषा जर काढली आपण, जर तुम्ही तिथं आकडेवारी निरीक्षणपूर्वक पाहिली तर 1850 दशलक्ष US$ हे सांगू शकतो. आता उत्तर लिहिताना फक्त 1850 आकडेवारी लिहून चालणार नाही, तर त्याचं उत्तर तुम्हाला दशलक्ष US$ जे तुम्हाला चलन दिलेलं आहे तिथं त्याच्यामध्येच उत्तर देणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये सुद्धा ना तुम्हाला फक्त आकडेवारी लिहिता कामा नाही, त्यासाठी तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये ते उत्तर लिहिणं गरजेचं आहे. जर पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहिलं तरच तुम्हाला परीक्षकसुद्धा चांगले मार्क तिथं देतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते. आता 1980चा विचार करायचा आपल्याला. आता 1980चा विचार केला, आता इथं 1980 बरोबर आहे. आता ह्या 1980मध्ये आता इथं आपण जर पाहिलं तर इथं अमेरिकेची संयुक्त संस्थानाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते आपल्याला जास्त दिसतं. पण इथं आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, भारत आणि ब्राझीलची तुलना करायला सांगितली. म्हणजे आपल्याला फक्त इथं जो लाल आहे आणि निळा स्तंभ आहे या दोन्हीचा विचार करून उत्तर द्यायचं आहे. मग इथं जर 1980 सालचे दोन्ही देशाचे स्तंभ पाहिले ब्राझील आणि भारतचे, तर आपल्याला इथं दिसून येईल की ब्राझील जो निळा स्तंभ आहे लालपेक्षा थोडासा वरती आहे. म्हणजे आपण इथं सांगू शकतो उत्तर की 1980 साली ब्राझील या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते. भारत आणि ब्राझील यांची तुलना करता 1980 साली ब्राझील या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते, हे उत्तर तिथं आपण सांगू शकतो. आता नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे की ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते. आता 2016 साली म्हटले त्यांनी, मग आता आपल्याला इथं 2016 सालीचा विचार करायचा. आता 2016 साली विचार करताना भारत आणि ब्राझील परत ह्या दोन देशांचाच विचार करून आपल्याला तिथं उत्तर द्यायचं आहे. आता इथं जर आपण दोन्ही स्तंभ पाहिले, ब्राझीलचा जो निळा स्तंभ आहे आणि नंतर भारताचा जो लाल स्तंभ आहे, जर याचा विचार केला, जर आपण निरीक्षण केलं तर भारताचा स्तंभ निळ्या स्तंभापेक्षा थोडासा उंच आहे बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला इथं उत्तर देताना असं द्यावं लागेल की ब्राझील आणि भारत यांची जर तुलना केली तर 2016 साली भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते अधिक आहे असलेला पाहायला मिळतं. आता पुढचा प्रश्न, 2016 साली भारत व ब्राझील या देशामधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा. जर 2016 सालचा जर विचार केला, दोन्ही देशातलं जर उत्पन्न बघितलं, तर आकडेवारी जर तुम्ही घेतली, आकडेवारी घेतल्यानंतर जर वजाबाकी केली, तिथं तुम्हाला आकडेवारी जर आपण ब्राझीलची पाहिली तर तिथं 200 म्हणूया 200 दशलक्ष US$ आणि भारताची पाहिली तर त्याच्यावरती आहे. तर त्याच्यातून थोडासा तो भाग वजा केला आपण तिथं, तर उत्तर आपल्याला सहजपणे मिळू शकतं की 10 दशलक्ष US$. दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला ते उत्तर मिळू शकतं. त्यानंतर इथं सांगितलं की 2016 मधील विकसित राष्ट्र व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा.
आता विकसनशील राष्ट्र म्हणजे जी प्रगत राष्ट्र आहेत, मग त्याच्यामध्ये कोणता देश येतो तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने. आणि ब्राझील आणि भारत ह्या दोन्ही राष्ट्रांचा विचार केला तर ही जे आहेत ते आहेत विकसनशील, म्हणजे ज्यांचा विकास होत आहे किंवा ते विकासाच्या मार्गावर आहेत असे देश, म्हणजे आपला भारत आणि ब्राझील. मग आता हे विकसित राष्ट्र म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि ही जी भारत आणि ब्राझील यांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील 2016 मधील फरक सांगा. इथं सांगितलं तर 2000 जर आपण यांचा विचार केला तर 1680 ते 1690 दशलक्ष US$ एवढा फरक आपण तिथं सांगू शकतो. तर अशाच पद्धतीने आपल्याला आलेखावरची, मग तो जोडस्तंभालेख असेल, बहुरेषा आलेख असेल, तर त्याच्यावरचे उत्तरं जर तुम्हाला तिथं विचारली तर अशा पद्धतीने निरीक्षण शक्तीचा वापर करून अगदी योग्य विचार करून अभ्यासपूर्वक ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथं द्यायची आहे. आता पुढे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. ह्या तक्त्यामध्ये आपल्याला त्या देशातील म्हणजे आपल्या भारत आणि ब्राझीलचा आता फक्त विचार करायचा होता. तर भारत आणि ब्राझीलमध्ये जे क्षेत्र आणि विभाग आहे, मग इथं बँकांचे व्यवसाय असतील किंवा रेल्वे असेल, विमान वाहतूक असेल, विद्युत निर्मिती आहे, नंतर लोह आणि पोलाद, उद्योग, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार, हे जे विभाग आहेत किंवा हे जी क्षेत्र आहेत, मग ती दोन्ही देशातील कोणत्या मालकीची आहेत. इथं आपल्याला ब्राझीलमध्ये ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे की ब्राझीलमध्ये हे जे क्षेत्र आहेत किंवा हे जे विभाग आहेत कोणत्या मालकीचे आहेत, तर खाजगी आणि सार्वजनिक. तर याच्यामध्ये त्यांचं फक्त विद्युत निर्मिती आणि लोह आणि पोलाद उद्योग जे आहेत ते मुख्यत्वे सार्वजनिक मालकीचे आहेत, की आपण ज्याला सामाजिक किंवा सरकारी मालकीचे असं आपण म्हणू शकतो. आणि इथं जे बाकीचे जे क्षेत्र आणि विभागाचा विचार केला तर हे खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रामध्ये हे विभागलेले आहेत. म्हणजे दोन्ही भागामध्ये ह्यांची जे हक्क आहे किंवा मालकी आहे आपण सांगू शकतो. आता जर आपल्या भारताचा जर विचार केला तर भारताचा विचार केला तर इथं तुम्हाला रिकाम्या जागा सोडल्यात आणि तुम्हाला भरायला सांगितले. आता आपण जर बँक ह्या क्षेत्राचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये अगदी खाजगी मालकीच्या सुद्धा काही बँका आहेत आणि काही सरकारी मालकीच्या सुद्धा आहेत. म्हणजे इथं आपण काय सांगू शकतो, खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही ह्याच्यामध्ये हे मालकी हक्क असणारे क्षेत्र किंवा हे विभाग आहे असं आपण तिथं सांगू शकतो. आता बाकीचे जर विभाग सगळ्यांचा विचार केला तर इथं फक्त आपण जे सांगू शकतो रेल्वे, हे जे रेल्वेचा जर विचार केला, रेल्वेचे क्षेत्र आहे हे रेल्वे क्षेत्र त्याचं तरी म्हणजे अजून तरी खाजगीकरण झालेलं आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही. जरी होण्याच्या मार्गावर असलं तरी ते अजून अस्तित्वात आलं नाही असं आपण म्हणू शकतो. की हे जे आहे हे फक्त खाजगीमध्ये येतं आणि बाकीचे सगळे क्षेत्र आणि विभाग खाजगी आणि सार्वजनिक या दोन्हीमध्ये हे येऊ शकतात, हे तिथं आपण सांगू शकतो. आणि इथं तुम्हाला खाली तक्त्याच्या खाली एक प्रश्न परत त्यांनी विचारला आहे की तुम्ही पूर्ण केलेल्या तक्त्याच्या आधारे या दोन्ही देशातील अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ते सांगा. जर या दोन्ही ह्या तक्त्याचा जर विचार केला तर आपण ज्या अर्थव्यवस्था मागच्या वर्षी शिकलो होतो, 9वीमध्ये तुम्हाला अर्थव्यवस्थेवरती एक धडा होता, आपण अर्थव्यवस्थेचे प्रकारसुद्धा शिकलो होतो. तर तुमच्या आठवणीत असतील किंवा आठवत असतील तर बघा की कोणत्याही देशाची जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था त्या देशातील व्यवसाय आणि त्या व्यवसायांचे कोणते प्रकार आहेत आणि त्या व्यवसायांचा विकास कसा आहे याच्यावरती अवलंबून असते, हे लक्षात ठेवा. त्यासाठी त्या देशाची अर्थव्यवस्था अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी आपल्याला अर्थव्यवस्था सांगण्यासाठी अर्थव्यवस्थेचे प्रकार माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण पाहिलं होतं भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी मिश्र अर्थव्यवस्था, बरोबर आहे, आता आठवले असतील. तर त्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असते थोडक्यात आपण आढावा घेऊया की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्था म्हणजेच विशिष्ट क्षेत्राची किंवा विभागाची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते, म्हणजे सार्वजनिक मालकाची नसते. आणि हे जे उत्पादक जे आहेत त्या उत्पादकांचा हेतू फक्त नफा मिळवणे हा एवढाच असतो ह्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला. आणि समाजवादी अर्थव्यवस्था जर पाहिली तर या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनांची मालकी ती पूर्णपणे समाजाची असते, म्हणजेच एक विशिष्ट क्षेत्र किंवा विभागाची मालकी किंवा व्यवस्थापन म्हणजे सरकारकडून केलं जातं.
म्हणजे ही सरकारकडून केलेलं म्हणजे थोडक्यात ही समाजाची मालकी असते याच्यावरती. आणि ह्या समाजवादी अर्थव्यवस्थेचा हेतू जो आहे तो पूर्णपणे सामाजिक कल्याण साधणे किंवा समाजाचं कल्याण साधणे हा या अर्थव्यवस्थेचा हेतू असतो. आता मिश्र अर्थव्यवस्था जर पाहिली तर या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्राचे सहअस्तित्व असते. म्हणजे दोघांचं एक बरोबरीनं अस्तित्व असतं. आणि या बाबतीत उत्पादनाच्या साधनांचे मालकी व व्यवस्थापन सरकारी तसेच खाजगी व्यक्तीकडे असते. म्हणजे दोन्ही खाजगी आणि सार्वजनिक या दोन्ही क्षेत्रामध्ये हे क्षेत्राची व्यवस्थापन किंवा मालकी आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. जर मग आपण तिन्ही अर्थव्यवस्थेचा जर विचार करून ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठरवलं तर मग आपला भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था कशी आहे हे जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे असं आपण तिथं उत्तर सांगू शकतो. कारण आपला भारत आणि ब्राझीलचा हा जर तक्ता आपण भरला तर या दोन्ही तक्त्याचा जर विचार केला तर दोन्ही देशातील क्षेत्र आणि विभाग खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही हक्काचे आहेत किंवा व्यवस्थापन आणि मालकी हक्क दोन्ही क्षेत्रामध्ये आहे आपण असं म्हणतो. त्यामुळं या दोन्ही देशात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र अस्तित्वात आहेत. त्यामुळे या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला रिकाम्या जागी किंवा एका वाक्यात उत्तरे जोड्या जुळवा अशामध्ये हा प्रश्न तिथं विचारला जाऊ शकतो. तर पुढचा जो तक्ता आहे व्यवसायाचे वर्गीकरण आपण हा सुद्धा भाग गेल्या वर्षी शिकलो होतो. प्राथमिक व्यवसाय कोणते आहेत, द्वितीयक कोणते आहेत, तृतीयक कोणते आहेत. तर हे तुम्ही पुढच्या वेळेस तुमचं तुम्ही भरायचे टिकमार्क करायचे आणि मग पुढचं जे आहे ते तुम्हाला आपोआप समजेल. त्यानंतर हे जे विभाजित वर्तुळ आहेत तर त्याचासुद्धा अभ्यास करायचा आहे. हा स्वाध्याय आहे असं समजा आणि त्याच्यावरचे प्रश्न बघा सोडवायला येतात का तशा पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर इथं बहुरेषालेख काढा म्हणून इथं आपल्याला आकडेवारी दिलेली आहे. तर तो पहिल्या पानावरती बहुरेषालेख आहे तशा पद्धतीने हा सुद्धा आकडेवारीचा विचार करून काढता येतोय का बघा, प्रयत्न करा. हा तुमचा एक स्वाध्याय आहे असं समजा आणि आलेख काढण्याचा प्रयत्न करा. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या तासाला आपण जो राहिलेला भाग आहे तो अभ्यासणार आहोत. स्वाध्याय लक्षात ठेवायचे, तुम्हाला हा बहुरेषालेख तयार करायचा आहे. त्याचप्रमाणे ती चौकट जो व्यवसायांची चौकट आहे ती भरायची आणि हे विभाजित वर्तुळ आहे त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या तासाला आपण राहिलेला भाग घेऊया. धन्यवाद.